महामार्गावर विहिरींचा मृत्यूचा सापळा, प्रवाशांच्या जीवाशी खेळ, प्रशासनाचे दुर्लक्ष, दिंडोरीसारखी घटना घडण्याची वाट पाहता काय? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार. डॉक्टर गणेश ढवळे, बीड प्रतिनिधी. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या विविध महामार्गांवर तब्बल 54 अपघातप्रवण स्थळे असताना रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरींचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्हा प्रशासन व वाहतूक विभागाच्या दुर्लक्षामुळे या विहिरी संभाव्य अपघातांचे मोठे कारण ठरत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे 3 एप्रिल रोजी नुकत्याच घडलेल्या कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू झालेल्या, ज्यात 7 मयत बालकांचा समावेश असलेल्या घटनेचा दाखला देत अशीच दुर्दैवी घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे काय, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दिंडोरी दुर्घटनेची पार्श्वभूमी. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे रस्त्यालगत असलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने कार थेट विहिरीत कोसळली होती. या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 7 लहान बालकांचा समावेश होता. या घटनेमुळे राज्यभरात रस्त्यालगतच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 3 एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या ठिकाणी रात्रीच्या वेळी वाहन चालकाला अंदाज न आल्यामुळं कार विहिरीमध्ये पडून 9 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामध्ये 7 बालकांचा समावेश होता. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राभर हळहळ निर्माण झाली. मात्र बीड जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर 54 ठिकाणी विविध मार्गावर ब्लॅक स्पॉट म्हणजे अपघात प्रवण स्थळ आहे. त्यामध्ये आता रस्त्याच्या लगत ज्या विहिरी आहेत त्यांची भर पडलेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण उभे आहोत. अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग 548D वरील लिंबागणे जवळच्या मूळपाडी शिवारामध्ये या ठिकाणी रस्ता आणि विहीर जे आहे त्याच्यामध्ये बिलकुल अंतर नाहीये. पाठीमागे यापूर्वी या ठिकाणी 2 अपघाताच्या घटना घडल्या आहेत. आम्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर या ठिकाणी हा कठडा जो आहे तो पत्र्याचा बसवण्यात आलेला आहे. खरं तर मजबूत सिमेंटचा बसवायला पाहिजे होता. या ठिकाणी पुन्हा दिंडोरी सारखी घटना घडू शकते. आणि बीड जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर यापूर्वी शिरूर कासार तालुक्यातील नागराची वाडी या ठिकाणी विहिरीच्या कठड्यात आदळून एका युवकाचा मृत्यू झाला होता. होळची घटना घडली होती, त्याही ठिकाणी एकाचा मृत्यू झाला होता. आणि या ठिकाणी 2 वेळा घटना घडलेल्या आहेत. आम्ही संबंधित प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी असतील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल, जिल्हा प्रशासन असेल किंवा जिल्हा वाहतूक शाखा असेल यांना वारंवार लेखी निवेदन केले आहेत. या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्यात यावी. का जिल्हा प्रशासनाला दिंडोरी सारखी दुर्दैवी घटना घडल्यानंतरच जाग येणार आहे असा आम्हाला पडलेला प्रश्न आहे.